लेखाच्या फारच मागे पुढे करतोय। यश सरांचा लेखावरचा राग जावा म्हणून खूपच प्रयत्न करतोय, पण मी तुझा हा प्रयत्न कधीच सक्सेसफुल होऊ देणार नाही एसपी। लेखाच्या या प्रेझेंटेशनची मी कशी वाट लावते ते बघच आता। श्याम काका, तुम्ही काय करताय? नाही, काही नाही। तुम्ही ह्या बाटलीतल्या कणकेमध्ये काय मिसळलत? ते विष। विष? तुम्ही कणकेमध्ये विष मिसळलत? अहो, तुम्हाला आम्हाला मारून टाकायचंय का? नाही, तसं काही नाही ताई। नाही काय नाही? मी बघितलं म्हणून बरं झालं, नाहीतर तुम्ही समीरा, काय चाललंय? काय कशाला एवढ्या जोर जोरात बोलतेस तू? मृदुला, अगं ह्यानी कणकेमध्ये विष मिसळलं। त्यांनी आपल्याला मारून टाकायचा प्रयत्न केलेला आहे। काय? नाही हो ताई, तसं काही नाही। नाही काय नाही? मृदुला, अगं मी वेळेवरती आले म्हणून बरं झालं, नाहीतर हा आपली बाटली घेऊन। समीरा, जरा गप्प राहशील का तू? अगं चुप, एकदम चुप। श्याम काका, तुम्ही मला सांगा नक्की काय झालंय? अहो समीरा ताई म्हणतात तसं काही नाहीये। मी ते विष बघितलंस ना मृदुला, यांनी स्वतःहून कबूल केले की ते आपल्या अन्नामध्ये विष मिसळत होते म्हणून। मृदुला, ते काय नाही, तू आत्ताच्या त्या पोलिसांना फोन कर आणि त्याला बोलवून घे बघू। समीरा, तू जरा शांत राहा। अहो माझं आधी ऐकून तरी घ्या। अहो, मी असलं वाईट काम करेन का? ताईंचा काहीतरी गैरसमज झालाय। अहो, किचनमध्ये उंदीर शिरलाय म्हणून कणकेत विष मिसळत होतो, इतक्यात समीरा ताई आल्या आणि माझ्या अंगावर ओरडायलाच लागल्या। माझी काहीच चूक नाहीये, खरंच माझी काहीच चूक नाहीये। हो का? मला वाटलं की ते श्याम काका, समीराचा गैरसमज झालाय, तिच्या वतीने मी तुमची माफी मागते। नाही ताई, तुम्ही माफी मागू नका। नाही नाही, असं कसं? तिने तुमच्या निष्ठेबद्दल शंका घेतलेली आहे, माफी तर मागायलाच हवी। आणि असं करा, तुम्ही जाऊन आराम करा, मी इथलं बघते। आपण जाताय ना? तुला काय वेळ लागलाय? डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? पण तुला त्याची माफी मागायची काही गरज नव्हती। तुझ्यामुळे मला त्या माणसाची माफी मागावी लागली। तू काय बडबडत होतीस हे तुला तरी कळत होतं का? आपण जे करणार आहोत त्याची दवंडी पेटवायची का तुला? अशाने ना पोत्यात येऊ आपण। अगं सॉरी, पण तू मला जेव्हापासून सांगितलंस ना तेव्हापासून माझं डोकंच ठिकाणावर नाहीये। पण मृदुला, आपण एवढी भयंकर गोष्ट कशी काय करू शकतो? करायला लागेल, नाहीतर आपलं जगणं मुश्किल होऊन जाईल। तेव्हा समीरा, आता जास्त डोकं वापरू नकोस आणि कोणाला संशय येईल असं वागू नकोस। आता सगळा खेळ सुरू व्हायच्या आधीच संपवशील तू। बस। लेखाला काम समजवलंस? हो, गुड। म्हणजे मला आता कळेल की ती खरंच टॅलेंटेड आहे की नाही, कारण मी सेम असाइनमेंट नीताला सुद्धा दिलंय। नीतालाही दिलंयस? हो। दोघींना बोलो, मला जरा बोलायचं दोघींशी। एक विचारू? विचार। तू हे असाइनमेंट कुठल्या भूमिकेतून दिलंस? म्हणजे
बॉसच्या भूमिकेतून की एक्झामिनरचं? दोन्ही अर्थाने. कारण मला टेस्ट करायचं की दोघींमध्ये खरी चांगली डिझायनर कोण आहे. कारण दोघींना इतका मोठा पगार मोजतोय मी. मला बघायचं की त्या दोघी इतक्या मोठ्या पगाराच्या लायक आहेत की नाही. आणि महत्वाचं म्हणजे लेखाला काम करायला मिळावं म्हणून तू जितके प्रयत्न करतोयस ती ते डिझर्व करते की नाही हेही मला बघायचं. एक मिनिट, म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की मी कामामध्ये लेखाला फेवर करतो? नो एसपी, मी त्यासाठी हे सगळं करत नाही. मला हे बघायचं आहे की तू माणसांना ओळखायला चूक तर करत नाहीस. तेव्हा दोघींच्या कामावरती नीट लक्ष ठेव आणि फक्त लक्षच ठेव. कोणालाही मदत करायची नाही, अगदी कोणालाही नाही. बोलव दोघींनी. मी इथे इतक्या टेन्शन मध्ये आहे, पण ह्याना काय पडले? हे आपल्याच धुंदीत. उद्याचं सगळं व्यवस्थित पार पडलं पाहिजे. पडेल, सगळं व्यवस्थित पार पडेल. तू नको ग काळजी करू. ज्या बाईचा नवरा तुमच्यासारखा आहे ना, तिला आयुष्यभराची काळजी आहे, कळलं? तुम्हाला सांगितलं होतं ना की तुमची ही सवय तुम्ही काही दिवसाकरता जरा बंद ठेवा, पण नाही. तुमचं आपला दिवस रात्र ढोसणं हे चालूच आहे. अहो, श्राद्धाचे सगळे विधी तुम्हाला करायचे आहेत. ते काय तुम्ही अशा अवस्थेमध्ये करणार आहात का? अशा अवस्थेत म्हणजे काय झालंय? मला व्यवस्थित आहे मी, शुद्धीत आहे व्यवस्थित मी. हो, हे काय तुम्हीच शुद्धीवरती आहात? यश येणार आहे. तेव्हा तुम्हाला अशा अवस्थेमध्ये बघून त्याचा काय समज होईल? कुणाला काय समजायचंय ते समजू दे. मी नाही कोणाची पर्वा करीत. अहो, पण मला पर्वा करावी लागते ना. सगळी इस्टेट त्या यश नावावर आहे. आपण त्याच्या दयेवर जगतोय, तेव्हा त्याची मर्जी बिघडलेलं आपल्याला परवडणार नाही. पण हा सिरियसनेस तुमच्या डोक्यात जाणारच नाही ना, कारण तुमचं दारू पिऊन पिऊन डोकं बत्थड झाले, बत्थड. सगळा त्रास मनस्ताप मला एकटीलाच सहन करावं लागतोय. केवढे टेन्शन्स आहेत मला. मृदुलाने जे काय काम सांगितले ते कसं पार पडणार ह्याचं टेन्शन. हे सगळं काम करताना कोणाच्याही लक्षात नाही आलं पाहिजे. जर का कोणाला समजलं तर? यशचा काटा काढायचा कसा हे
आय थिंक तुम्हा दोघींना काय करायचंय या सगळ्या गोष्टी क्लिअर असतीलच, राईट? आणि या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला स्वतःचं काम स्वतःच करावं लागेल, कोणाची मदत मिळणार नाही. येस, ॲब्सल्युटली. तसंही मला कोणाची गरज लागत नाही. गुड. लेखा, हां, तू इतकी कॉन्फिडेंट वाटत नाहीयेस मला. मी माझं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन सर. प्रयत्न नाही, असाइनमेंट कंप्लीट हवी आहे मला. येस सर. गुड. मी उद्या ऑफिसमध्ये नसेल, परवा येईन, त्यामुळे 1.5 दिवसात मला असाइनमेंट रेडी हवी आहे. So you have only 1.5 days in your hand. So get started with your work immediately. ओ येस, ॲब्सल्युटली. मला वाटतं यश, असाइनमेंट पूर्ण व्हायला 3-4 दिवस लागतील. कशाला? अरे इतक्या टॅलेंटेड ड्रेस डिझायनर्स आहेत या. आपल्या कॉम्पिटिशन मध्ये प्राइज मिळवलाय दोघींनी. आय थिंक या दोघींना एकच दिवस इनफ आहे. Am I right? या, गुड. एसपी उद्या नाशिकला असेल. केलं ना लग्न मी, पण नाही सुखी होऊ शकले. पण नशिबातच सुख नव्हतं माझ्या. प्रत्येकाचं नशीब कुठे असतं सारखं. आणि लेखा, तू ज्या परिस्थितीत मला भेटलीस, ज्या परिस्थितीत लहानाची मोठी झालीस, त्याच्यावरनं मला असं वाटतं की माझ्या इतकं वाईट नशीब नाही आहे तुझं. बरोबर बोलतेस तू. माझं नशीब तुझ्या इतकं वाईट नाहीच आहे, कारण माझं नशीब तुझ्यापेक्षा कितीतरी पटीने वाईट आहे. माझ्या नशिबाने मला लहानपणीच मोठं केलं. पण ही लढाई माझी आणि ती मलाच लढायला हवी. ए, जेवलीस का? तुला वाढ नाही अगं, ॲक्च्युली माझी जेवायची इच्छाच नाही आज. आज दिवसभर इतकं काम होतं, खूप दमलोय. त्यामुळे आज ठरवलंय की किमान आज तरी वेळेवर झोपूया, म्हणजे किमान सकाळी वेळेत उठता येईल. त्यात उद्या दादांचं श्राद्ध. काय झालं सई? ए, अगं रडतीयस काय? रडायला काय झालं तुला असं? काय झालंय मला सांग. कोणी घरातलं कोणी काही बोललं का तुला? दादामाईंची आठवण येते मला. खूप प्रेम केलं त्यांनी माझ्या, अगदी पोटच्या मुलीसारखं. एकच इच्छा होती त्यांची, मी त्यांना पणतू द्यावं, पण तीही इच्छा पुरी नाही केली. मी आयुष्यात कुणालाच सुख दिलं नाही, सगळ्यांना कायम दुःख दिलं. सई, हे बघ प्लीज प्लीज तू जरा आधी शांत हो. हां, आणि मला सांग, असा का विचार करतेस तू? हे बघ अगं, काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या हातात नसतात. मला सांग, आणि दैवाच्या इच्छेपुढे कोणाचं तरी काहीतरी चालतं का? कसलं दैव रे? का छळ मांडलाय माझा त्या दैवाने? एक मूल तर हवं होतं मला, तेही नाही दिलं. आणि ज्यांना मी आपल्या मुलांसारखं मानलं ते लेखा आणि साहिल सुद्धा निघून गेले. मी असं कोणाचं काय घोडं मारले म्हणून माझ्या बरोबर हे सगळं होतं. सई,
हे बघ शांत हो, प्लीज रडू नकोस. मला सांग, तुला असं रडताना पाहून दादामाईंना बरं वाटलं असतं का? हा, त्यात उद्या त्यांचं श्राद्ध आहे. हे बघ, तू काहीही काळजी करू नकोस. पहिलं तुझं हे रडणं बंद कर. आणि उद्याच्या सगळ्या श्राद्धविधीमध्ये अगदी मनापासून सामील हो. तसं जर झालं ना तरच दादांच्या आत्म्याला शांती लाभेल. हा, हे बघ, आणि दादांच्या कृपेने सगळं काही व्यवस्थित होईल. काळजी करू नकोस. रडू नकोस. दादा, हा, बोला श्याम काका. उद्या श्राद्ध आहे ना? हो का? हो, उदय साहेबांनी सांगितलंय की त्याचं शूटिंग करायला चॅनलची माणसं येणार आहे. हा, त्यांच्या पण जेवणाची व्यवस्था करायला सांगितली त्यांनी. काय? ती माणसं आपल्या घरात शिरणार, पूजा चालू असताना फोटो काढणार, कुठेही घुसणार. मला हे सगळं बरोबर वाटत नव्हतं, म्हणून तुम्हाला सांगायला आलो. आता तुम्हीच काहीतरी करा दादा. ठीक आहे श्याम काका, बरं झालं तुम्ही सांगितलं. मी बघतो काय करायचं ते. या तुम्ही. दमलायच वाटतं. तुझ्या दादांची पुण्यतिथी आहे ना, तर नाशिकमध्ये कुठे कुठे होर्डिंग्स लावायची, काय काय कार्यक्रम करायचे हे सगळं ठरवत होतो. एक गोष्ट माझ्या लक्षात आली, दादा जाऊन एवढी वर्ष झाली तरी लोकांवरचा प्रभाव त्यांचा काही कमी झालेला नाही. याचाच दुसरा अर्थ असा की तुमचा प्रभाव लोकांवरती पाडण्यात तुम्ही कमी पडलाय. एव्हाना हा पक्ष तुमच्या नावाने ओळखला जायला हवा होता. तू म्हणतेस ते थोडंसं खरंही आहे. म्हणजे सुरुवात झाली होती तशी खरं तर, पण हे तुमच्या अजितरावांचे चिरंजीव आले राजकारणामध्ये आणि दादांचं रक्त राजकारणात आलं म्हटल्यानंतर काय सगळे कार्यकर्ते त्याच्या भोवती गोळा व्हायला लागले. म्हणजे पक्षासाठी मरमर मेलात तुम्ही आणि मलिदा खायला आलाय हा फुकट्या. काय शेवटी सगळीकडे असंच होतं. घराणेशाहीचा विजयच होतो काही झालं तरी. अरे हो, घराणेशाहीचा नवीन वारसदार यश राजीव सरनाईक येणारे इकडे. त्याच्या स्वागताची तयारी झाली का सगळी? हो झाली ना, सगळी तयारी झाली. नाव ठेवायला कुठे जागाच नाहीये. बरं, ओम आणि सानिकाबद्दल विचारलं तर काय सांगणार आहेस? सांगायचं की ते दोघं जण स्टडी टूरला गेलेत म्हणून. पण विश्वास बसेल त्याचा? न बसायला काय झालंय, सगळ्यांनी सांगितलं तर त्याचा विश्वास नक्कीच बसेल. हा एक उपटसुंबामध्येच आलाय. वाटलं होतं की दादा गेल्यानंतर तरी त्यांची सगळी संपत्ती सत्ता आपल्या हातात येईल, पण नाही. सगळ्या स्वप्नांचा चुराडा झालेला आहे. तुझ्या दादानी जाता जाता पाचर ठोकून ठेवलेली आपल्या मार्गात. ही पाचर दूर कशी करायची ना ह्याचा विचार केला पाहिजे. त्याचा विचार मी केलाय आणि त्यासाठीचा मुहूर्तही शोधलाय. लवकरच हा अडथळा आपल्या मार्गातून कायमचा बाजूला होईल. ताई, मी पानं घेतलेत. चल जेवून घेतेस? ताई, जेवायचं नाहीये मला. का? तू माझा राग जेवणावर का काढतेस? मी कुणावरही रागवलेली नाहीये. नाही रागवलेस ना? मग चल जेवून घे. चल.
ताई प्लीज समजून घे मला. समजतंय ना, सगळं समजतंय. आज नाही ओळखत मी तुला लेखा. लहानाची मोठी इथेच झालीस तू. जीवापाड प्रेम केलं मी तुमच्यावर, तुम्हाला आपलं मानलं. पण तुम्ही नाही कधी मला आपलं मानलं. ताई हे काय बोलतेस तू? असं नाहीये ताई. लेखा, माझ्या आयुष्यात अनेक वादळं आली, अनेक संकट आली, पण कधी डगमगले नाही मी. डोळ्यात पाण्याचा टिप्पू सुद्धा येऊन नाही दिला. आज तुमच्यामुळे रडण्याची वेळ आली माझ्यावर. ताई प्लीज प्लीज असं नको म्हणूस. आम्ही तुला कधीच परकं नाही मानलं. उलट तू आम्हाला आमच्या आई वडिलांपेक्षा जास्त जवळची आहेस. ताई मी मान्य करते आम्ही काही गोष्टी तुझ्यापासून लपवल्या, पण माझ्यावर विश्वास ठेव. वेळ आली ना की मी तुला सगळं सांगेन, खरं खरं, काही लपवणार नाही. साहिल सुद्धा हेच म्हणाला होता. ही वेळ कधी येणार आहे लेखा? ताई ही वेळ कधी येणार आहे लेखा? ताई हॅलो साहिल. साहिल अरे तू साहिल कुठे आहेस तू? मी नाशिकला. ते माहितीये मला. नाशिकला काय करतोयस? ताई अगं माझं एक काम होतं ना, म्हणून आलो होतो. साहिल, असं कुठलं महत्वाचं काम आहे तुला की अभ्यास सोडून तू नाशिकमध्ये फिरतोयस? बघ दुर्गाताई, मी तुला प्रत्येक गोष्ट नाही सांगू शकत. साहिल अरे पण मी दुर्गाताई, मी व्यवस्थित आहे, माझी काळजी करू नकोस. तेच सांगायला मी फोन केला होता. साहिल मी ठेवतो फोन. बाय. मग सगळ्या गोष्टी नीट पार पाडल्या पाहिजेत, लक्षात ठेवा. मी सांगितलेली एकही गोष्ट विसरू नका, समजलं? बाकी बोललो आपण. उदय काका, अरे काय रे, बोल. मला असं कळलंय की उद्याचं दादांचं श्राद्ध कव्हर करायला तू मीडियावाल्यांना बोलवलंयस. तुला माहिती आहे की आपल्या दादांचं नाशिकमध्ये खूप मोठं प्रस्थ होतं. म्हणजे दादा गेले तरी त्यांना मानणारे लोक काही कमी नाहीत नाशिकमध्ये. आणि ह्या गोष्टीचा आपल्या पक्षाला फायदा करून घ्यायचा असं मी ठरवलंय. महापालिका निवडणुका जवळ येत आहेत, त्यामुळे दादांच्या ह्या पुण्याईचा आणि पर्यायाने दादांच्या श्राद्धाच्या इव्हेंटचा आपल्या पक्षासाठी नक्की फायदा होईल. इव्हेंट म्हणतोयस तू याला? अरे श्राद्ध काय, इव्हेंट काय, एकूण एक. अरे एकूण एकच नाहीये ते. मला सांग, हे श्राद्ध म्हणजे काय पब्लिक इव्हेंट आहे का लोकांसमोर दाखवायला? चुकतोयस तू. लोकांच्या मनामध्ये दादांबद्दल जी आदराची भावना आहे ना, त्याला आपण फक्त खत पाणी घालतो इतकंच. ह्या निवडणुकीच्या तोंडावरती दादांचं जी पुण्यतिथी आली ना, ती आपल्या पक्षाकरता एक मोठी अपॉर्च्युनिटी आहे. आणि ती आपण हे बघ, आपण तसलं काहीही करणार नाही आहोत. मुळात हे श्राद्ध आपल्या घरच्या माणसांपुरतं मर्यादित आहे. त्यामुळे एकाही मीडियावाल्याला मी तिथे फिरकूही देणार नाही. माझं ऐक बरोबर. राजकारणाने फार भावना प्रधान होऊन चालत नाही. मी तुला मागेही सांगितलं होतं. शांतपणे विचार कर. आपण प्रत्येक गोष्ट बरी वाईट कशी असली तरी ती एनकॅश करायची असते. अरे पण हे तुझं मत झालं, माझं मत वेगळं आहे. अरे पण हे बघ,
बाहेर दादांच्या पुण्यतिथीचा तुम्ही लोकांनी जो काही तमाशा मांडलाय ना, त्या सगळ्या प्रकरणाला मी नाईलाजानी परवानगी दिली आहे. कारण हे सगळं मला कळायच्या अगोदरच तुम्ही परस्पर ठरवून मोकळे झाला होतात. आणि नंतर जर मी तुमच्या मध्ये पडलो असतो ना, तर त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असत्या. त्यामुळे हा जो तमाशा बाहेर मांडला आहे तो मला घरात चालणार नाही. दादांचं श्राद्ध हे फक्त आपल्या घरच्या माणसांपुरतं, कुटुंबापुरतं मर्यादित आहे. त्यात आपल्या घरातल्या माणसांच्या भावना गुंतलेल्या आहेत. कुठल्या बाहेरच्या मीडियासाठी किंवा इव्हेंटसाठी म्हणून आपण हे करत नाही आहोत. राजकारण्यांसाठी कोणतीही गोष्ट वैयक्तिक नसते. नवा आहेस तू राजकारणात, निदान माझ्यापेक्षा तरी. एक गोष्ट लक्षात ठेव, रोज कुठच्या ना कुठच्या तरी वर्तमानपत्रात, न्यूज चॅनलवरती आपली बातमी यायलाच पाहिजे. आजच्या युगामध्ये तर प्रसिद्धीचा झोत जर का सतत तुमच्यावरती राहिला नाही, तर राजकारणातून तुम्ही कधी हद्दपार व्हाल काही सांगता येत नाही. राजकारणातनं मी अगदी कायमचा हद्दपार जरी झालो ना, तरी त्याला तयारी आहे माझी. पण माझ्या मनाला ज्या गोष्टी पटत नाहीत त्या मी आयुष्यात कधीच करणार नाही. प्लीज, आता मला याच्यावर अजिबात कुठलीही चर्चा नको. जर उद्या तिथे दादांच्या श्राद्धाच्या वेळेला तुझा एखादा मीडियावाला किंवा कुठलाही पत्रकार मला फिरकलेला जरी दिसला ना, तरी मी त्याला घराबाहेर काढीन हाताला धरून. आणि हा माझा फायनल डिसिजन. ताई, चल मी निघते. एक मिनिट लेखा. साहिल बद्दल काय ठरवलंस तू? अगं त्याची परीक्षा तोंडावर आली आहे आणि अभ्यास टाकून हा नाशिकमध्ये फिरतोय. लेखा, तू मला नाशिकला जाऊ दिलं नाहीस आणि त्याला आणण्याबाबत तूही काही हालचाल करत नाहीयेस. अगं निदान फोन करून त्याला विचार, तो परीक्षेला बसणार आहे का नाही ते. लेखा, मी तुला परत परत हे सांगते कारण मला त्याच्यापेक्षा ना तुझी काळजी वाटते. तू जी त्याच्यासाठी स्वप्न बघितलेस ना, त्याची काळजी वाटते. साहिलने शिकून मोठं व्हावं हे स्वप्न आहे ना तुझं? त्यासाठी सगळी धडपड करतेस ना? अगं पण त्याच्या अशा वागण्यामुळे तुझे कष्ट मातीमोल होणार आहे, त्याची निदान जाणीव तरी तू करून दे त्याला. ताई, मी बोलीन त्याच्याशी. नुसती बोलू नको, खडसाव त्याला. स्वतःचं भलं बुरं कशात आहे हे कळण्या इतपत लहान नाहीये तो. त्याला जर स्वतःचं भलं बुरं कळत असतं तर तो नाशिकला गेला असता का? म्हणजे लेखात मी त्याला फोन करते आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करते. एक मिनिट लेखा. म्हणजे साहिल नाशिकला का गेलाय आणि तिथे जाऊन तो काय करणार याची पूर्ण कल्पना आहे तुला, हो ना? मी निघते. सावकाश. बस, सावकाश. सई, एक गोष्ट लक्षात ठेव. सई, आता मला यापुढे तुझ्या डोळ्यात अजिबात पाणी नकोय. हे बघ, कसलाही विचार करू नकोस. निदान आता तरी दादांना त्यांचे सगळे नातेवाईक एकत्र आणि आनंदात असलेले पाहू देत. सांभाळ स्वतःला. अगं बाई सई, तू सुद्धा आलीयस का? वा, बरं झालं. निदान या निमित्ताने तरी तू तुझ्या रूमच्या बाहेर पडलीस, हो की नाही ग? आता अशी किती दिवस कुढत राहणार आहेस तू?
आता तुझी कूस नाही उजवली त्याच्यात तुझा काय दोष? आणि हे बघ, जरा ना आमच्यात मिसळत जा, खूप रिलॅक्स वाटेल तुला, हो की नाही? अजित दादा, मला ना आज कळलं की मी दादासाहेब सरनाईक सारख्या एका ग्रेट माणसाची मुलगी आहे. म्हणजे बघ ना, आज त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने गव्हर्नमेंटने ड्राय डे डिक्लेअर केलाय. ड्राय डे. काय यश नाही आलंय अजून. बाबा ऍक्च्युली तो निघालाय मुंबईमध्ये, म्हणजे त्याचा तसा मेसेज आला होता मला. नाही येणार तो, नक्की येणार. आजोबांचं श्राद्ध नाही चुकवायचं तो. बाबा आणि थँक्स. कशाबद्दल? आज न प्यायल्याबद्दल. तो येईल ना? आता ऐकलंस ना, त्याचा मेसेज आला होता म्हणून, म्हणजे तो नक्की येईल. अगं तरी ही भीती वाटते ना, तो जर का नाही ना आला तर मग आपला एवढा मोठा चान्स फुकट जाईल. समीरा, तू ना जरा जास्तच एक्साइट होतीयस. मी तुला सांगितलं होतं ना, जरा स्वतःचं डोकं शांत ठेव, काम करायच्या आधी आणि नंतर. हे बघ, ते सगळं खरंय, पण मी त्याच्याकरता एवढी मेहनत केली ना, ती फुकट जाईल ना. कसली तयारी? अगं मी प्लॅन नाही का आखलाय. तू ना तुझं जरा तोंड बंद ठेव, नको तिथे काहीतरी पचकशील आणि सगळ्यांना कळेल. तू कशाला काळजी करतेस? बघ मी काय करते ते. तर त्यासाठी तो इथे यायला हवा. समीरा काकू, काय झालं असं अचानक? भूत बघितल्यासारखं बघताय माझ्याकडे? नाही, तू असा एकदम अचानक आलास ना. हा म्हणून दचकलो ना आम्ही. पण यात दचकण्यासारखं काय? नाही नाही, म्हणजे आम्हाला असं वाटलं की आम्ही दोघी काही बोलताना. यश, कसा आहेस बाळा तू? मी बरा आहे.
तुम्ही कसे आहात? फर्स्ट क्लास. कसा आहे अजित काका? छान आहे. तू कसा आहेस? बस समोर आहे. अजित काका, आज तू जरा जास्तच फ्रेश दिसतोयस. वरुण दादा, कसा आहेस तू? मी मजेत आहे. सई बहिणी, कशा आहात तुम्ही? अगं सई, यश तुला विचारतोय कशी आहेस तू? बाय द वे, ओम आणि सानिका कसे आहेत? कुठे आहेत ते? कॉलेजच्या प्रोग्रामसाठी. नक्की गेलेत कुठे? अरे ती स्टडी टूर जी आहे ना, ती कॉलेजनेच ऑर्गनाईज केलेली आहे ना, त्यामुळे असा गोंधळ झाला. वा, अजित काका, लोक म्हणतात ना की नंदेंचं आणि भाऊजींचं पटत नाही. त्यांना म्हणा, या सरनाईकांच्या घरात आहे आणि बघा की कशा दोघी एकत्र नांदतात ते. अगदी बरोबर बोललास तू. कसं आहे यश, ह्या दोघी नुसते एकत्र नांदतच नाहीत तर त्यांचे विचारही जुळतात. काय अजित? यश, तूही तयार हो जा. म्हणजे भटजी येतील, वेळ आहे तसा, पण नंतर धावपळ नको, नाही का? बरोबर आहे, आलोच. हे गुड मॉर्निंग लेखा. गुड मॉर्निंग. तुम्ही डॉक्युमेंट्स आणले? हो सगळे आणले? हो. ओके, चला माझ्यासोबत. लेखाताई, आपले दादा आपल्याला कायमचे सोडून गेले. लेखाताई, साहिल, मला कळलं.
मी आत्ताच पेपरमध्ये वाचलं. साहिल, आपण जेव्हा जीव मुठीत धरून घरातून पळून गेलो होतो ना, तेव्हा दादांनी आपल्या त्यांच्या घरी जागा दिली होती. आपल्याला सांभाळलं होतं. आयुष्यात दादा, माई आणि दुर्गाताई ही तीनच जीवाभावाची माणसं होती. आता दादा गेले. लेखाताई, अगं मी नाशिकमध्ये आलो तेव्हा असं वाटलं होतं की मी एकदा तरी त्यांना भेटेन. मी त्यांना भेटण्याआधी त्याची मरणाची बातमी. मलाही त्यांना भेटायचं होतं साहिल. मला त्यांना दाखवायचं होतं की बघा, तुमची लेखा, तुमचा साहिल आता मोठे झाले. लेखा चांगल्या कंपनीत नोकरीला लागली आहे. साहिल कॉलेजमध्ये शिकतोय. बरं, हे बघ आता ते सगळं जाऊ दे. तू माझी एक गोष्ट आहे. नाशिकमध्ये आपला जो भक्कम आधार होता, आता तो राहिला नाही. तिथे आता उदय काका, प्रशांत काका, आत्या यांच्यावर धाक ठेवायला कोणीच नाहीये. त्यामुळे तू प्लीज तिथे राहण्याची रिस्क घेऊ नकोस. स्वतःचं आयुष्य संकटात टाकू नकोस. तू आत्ताच्या आत्ता ताबडतोब इथे निघून ये. नाही ताई, आता ते शक्य नाही. मी परत येणार नाही. हे बघ साहिल, वेडेपणा करू नकोस. हे बघ साहिल, तुझी परीक्षा आहे. ती झाल्यानंतर आपण दोघंही. हॅलो साहिल, साहिल